आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयानं निवडणूकच फिरली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक बाकी असतानाच मोठ्या राजकीय घडामोडींनी वेग धरलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतचा अंदाज चुकवत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली, पण दानवेंची उमेदवारीच काँग्रेसला खटकल्यामुळे विधान परिषदेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी तातडीनं दिल्लीत पोहोचले। काँग्रेसच्या गोटात विधान उमेदवार देण्याबाबतची हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे। सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केल्यामुळे निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे। काँग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत। यात बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे। यापैकी बाळासाहेब थोरात यांचं सर्वात आघाडीवर नाव असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या नावाला काँग्रेसच्या हायकमांडकडून पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसनं विधान परिषदेसाठी आपली भूमिका जाहीर करताना महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल असं स्पष्ट केलं होतं, तर शिवसेनेकडून ठाकरेंऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला गेला तर आम्ही उमेदवार देणार अशी भूमिका मांडण्यात आली होती। पण आता ठाकरेंनी यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतानाच अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली। आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याबाबत चर्चा केली आहे। यानुसार काँग्रेस आता आपला उमेदवार देणार असल्याचं समोर येत आहे। त्यात काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या 5 नावांपैकी एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया दिली। त्यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीनं शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता, त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केल्याचं सांगितलंय।